ते आमच्या समोर घडले आहेत. म्हणून आज आम्ही इथं एकत्र होऊन तुम्हाला बाहेरच्या दुनियात काय चाललंय आणि बाहेरच्या दुनियातली काय राजनीती आहे ते तुम्हाला समजवण्यासाठी आलेलो आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधान नियमाहिशोबाने आज त्या संविधानाला 75% बदलण्यात आलेलं आहे. पण खासदार इम्तियाज जलील साहेब एकटे संघर्ष करतात आणि त्यांच्या मागे डरांगळी मारणारे असोदीन ओवैसी साहेब थांबलेले आहेत त्यांना पूर्ण पाठिंबा देण्यासाठी. कारण ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्तातले जरी नसले तर त्यांच्या कुळातले, त्यांच्या रक्तातले आणि त्यांच्या संविधानिक मार्गावर चालणारे आहेत ते. तर सगळ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर जो चालतोय 18 पगड जातीला एकत्र करून त्या माणसाचा सहयोग द्यावं. त्याच्यासाठी आम्ही आज इथं सगळे एकत्र होऊन तुम्हाला आमचे मनोगत सांगतोय की बाहेरच्या दुनियात काय चाललंय, लोक कशाने परेशान आहे, लोकांची परिस्थिती काय झाली आहे, लोकांची मानसिकता काय झालेली आहे, कोण किती खालच्या पातळीला पडतो आणि कोण किती खालच्या पातळीला पडून जास्त काय करतोय हे अनुभव देण्यासाठी तुमच्याकडे आज आम्ही आलो. आज तुम्हाला भले बऱ्याच लोकांना घरामध्ये माहिती नसेल की बेरोजगारी किती लोक मरतायत, शेतीमध्ये पाणी नसताना ईमान पे चलने की तौफीक नसीब फरमाई. और शुक्र उस रब का जिसने हमें नबी पाक हुजूर मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम के उम्मत का उम्मती बनाया. याद रखिए मेरे भाइयों कि आज हम जो यहाँ आए हैं, जमा हुए हैं, जुड़े हैं, तो हम इसलिए हुए हैं कि हम सैयद इम्तियाज जलील को फिर से एक बार खासदार देखना चाहते हैं. तो इनकी शान में मैं एक बात कहूँगी कि हर शख्स को हैरान कर दिया मैंने, हर शख्स को हैरान कर दिया मैंने, खुद अपनी ही जीत का ऐलान कर दिया मैंने. हर एक शख्स को हैरान कर दिया मैंने, खुद अपनी ही जीत का ऐलान कर दिया मैंने. और मुकाबले का जो भी अंजाम हो खुदा जाने, मुखालिफों को परेशान कर दिया मैंने, मुखालिफों को परेशान कर दिया मैंने. आया है औरंगाबाद की अवामुन नास. आज हम देखते हैं कि क्या हालात बनते हैं, क्या बर्पा हो रहे हैं. याद रखिए पार्लियामेंट के अंदर जब ये बिल आते हैं जैसे कि 3 तलाक का, NPR का, NRC का, तो हम देखते हैं कि किसकी आवाज सबसे पहले उठती है. आए मेरे औरंगाबाद की अवामुन नास, आज हम देखते हैं कि हमारे लिए कौन आवाज उठाता है, कौन गरजता है. तो मैं कहती हूँ कि उनके माथे पे कहाँ कोई शिकन होती है, उनके माथे पे कहाँ कोई शिकन होती है जिनमें कुछ करने की लगन होती है. उनके माथे पे कहाँ कोई शिकन होती है जिनमें कुछ. मगर जमाना बदल रहा है कि तुम बदलो ना बदलो, मगर जमाना बदल रहा है. गुलाब पत्थर पे खिल रहे हैं और चराग आंधी में जल रहा है. क्या इस तरह के हालात नहीं है मेरे भाइयों? आज हम तो देखते हैं कि कैसे हालात हो चुके हैं कि हर सिमत जालिमों की खुदाई है. खुदा जीने का हक नहीं है किसी बदनसीब को. इस अहद ना मुराद में रिश्ते हलाल क्या, इज्जत की मौत भी नहीं मिलती गरीब को, इज्जत की मौत भी नहीं मिलती गरीब को. मेरे भाइयों वक्त तो बहुत कम है, कहना तो बहुत कुछ है, लेकिन आप याद रखिए कि आपको ऐसी आवाज को लाना है, ऐसी आवाज को उभारना है जो आपके अपने मसाइल को लेकर गरजेगी, आपके अपने मसाइल को लेकर गरजेगी. मैं कहती हूँ अपनी बात इस शेर पर खत्म करूंगी कि न मिलने वालों से कोई गिला नहीं करते, हम उनसे जाके खुद मिला नहीं करते. न मिलने वालों से कोई गिला नहीं करते मगर हम उनसे जाके खुद मिला नहीं करते. इन हवा में डोलते हुए तिनकों को क्या खबर, इन हवा में डोलते हुए तिनकों को क्या खबर. पहाड़ अपनी जगह से हिला नहीं करते, पहाड़ अपनी जगह से हिला नहीं करते. मैं अपनी बात खत्म करती हूँ. आखिर दावाना सल्लल्लाहु आमच्या सारखे आदर्श मधले हिंदू लोक साहेबांच्या पाठीशी एवढे खंबीर उभे आहेत. तुम्ही कोणत्याही भूल थापेला बळी न पडता, कोणाच्याही आश्वासनाला बळी न पडता खासदार इम्तियाज जलील साहेबांच्या मागे खंबीर उभे राहा. विजय आपला निश्चित आहे. कहो फिर से खासदार जलील साहब फिर से. धन्यवाद. बहुत बहुत जोरदार तालियों से इसका इस्तेमाल कीजिए. एक अच्छी जज्बात में कयामत इन्होंने रखे आपके सामने. मैं आपको बता दूं कि जब गजेंद्र भाऊ बात कर रहे थे तब डाइस्पोर हमारे साहेबांविषयी एक हिंदू समाजाची महिला असून मी आज त्यांच्या पाठीशी ठाम उभे टाकले. पण तुम्ही कोण्या लोकांशी, भरपूर लोक येतील
भरपूर लोक तुम्हाला बऱ्याच काही गोष्टींची लालसा देतील. भरपूर आज तुम्हाला एक दारूची बॉटल, एक प्लेट तहारी, एक प्लेट बिर्याणी, सगळ्या गोष्टी खाऊ घालतील. पण तुमचा आज ढकल पण उद्या ढकणार नाही. उद्या तुमच्या घरात राशन पाणी आहे की नाही आहे ते कोणी पाहणार नाही. तर सगळ्यांना हीच विनंती करते की येणाऱ्या 13 तारखेला 7 नंबर बटन या बटनाला दाबून खासदार इम्तियाज जलील साहेबांना बहुमताने आणा. आणि एवढे बोलून माझे मनोगत मी संपवते. धन्यवाद सगळ्यांनी ऐकून घेतलं.